नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. जलसंपदा विभागातील म्हणजेच वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट, ज्याला शॉर्टमध्ये WRD म्हणलं जातं, त्यामध्ये गट क आणि गट ड मधील हजारो रिक्त पदांचा अधिकृत अहवाल जो वॅकन्सी मॅट्रिक्स आहे तो समोर आलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच पदांबद्दल आणि त्यांच्या कामा स्वरूपाबद्दल आणि पगार किती असेल, कधी ही जाहिरात पडू शकते याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. तसेच याचे आर्टिकल मराठीमध्ये रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करा किंवा PDFs आणि असेच स्क्रीनशॉट्स मिळवण्यासाठी जे अधिकृत माहिती आहे ती मिळवण्यासाठी व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका. लिंक इज इन द डिस्क्रिप्शन. तर बघा, सर्वात आधी क्लिअर करतो की ही माहिती कोणासाठी आहे. मित्रांनो, ही माहिती खास त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे MPSC किंवा सरळ सेवेची भरतीची तयारी करत आहेत. जलसंपदा विभागात लिपिक, इंजिनियर, सहाय्यक ते शिपाई अशा विविध स्तरावर तब्बल 14,000 पेक्षा जास्त रिक्त पदे आहेत. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही 10वी पास असाल किंवा पदवीधर असाल, म्हणजे तुमचं BA, BCom, BSc झालेलं असेल किंवा तुमच्याकडे इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असेल, तरीही तुमच्यासाठी इथे एक मोठी संधी उपलब्ध होत आहे. एक सुरक्षित सरकारी नोकरी आणि चांगली वेतनश्रेणी मिळवण्याची ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी ठरू शकते. आता आपण सर्वप्रथम पदांबद्दल माहिती पाहूया. सर्वप्रथम गट क म्हणजे जे ग्रुप C पदं आहेत त्याच्याबद्दल पाहूया. तर बघा, याच्यामध्ये जवळपास गट क मध्ये 8,446 पदे रिक्त आहेत. आकडा खूप मोठा आहे. याच्यामध्ये महत्त्वाची पदे जर पाहिली तर प्रामुख्याने स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची भरपूर पदे आहेत. सोबतच वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि आरेखक, ज्याला ड्राफ्ट्समॅन म्हणलं जातं, हे पदे आहेत. कामाचे स्वरूप जर पाहिलं तर लिपिक पदांसाठी ऑफिसचे रेकॉर्ड्स आणि टायपिंगचे काम असतात, तर स्थापत्य सहाय्यक आणि आरेखक यांना कालवे, धरण यांच्या बांधकामाचे नकाशे, मोजमाप आणि फील्ड वर्कचे व्यवस्थापन करावे लागते. हे झालं ह्यांचं जॉब रोल. पगार काय असतो तर या पदांसाठी ग्रेड पे 2,000 ते 4,200 रुपये आहे. म्हणजेच तुमचा सुरुवातीचा जो पगार असतो तो अंदाजन इन हँड सॅलरी 25,000 ते 45,000 रुपयांच्या घरात असू शकतो. आता आपण याच्यात ग्रुप D कडे बघूया. तर आता ग्रुप D मधले म्हणजे गट ड मधले जे पदे आहेत त्याच्याबद्दल पाहूया. तर याच्यामध्ये जवळपास 5,605 पदे रिक्त आहेत. याच्यामध्ये शिपाई, चपराशी, कालवा, चौकीदार आणि कालवा टपाली या पदांचा समावेश आहे. कामाचे स्वरूप पाहिलं तर ऑफिसची स्वच्छता, फायलींची ने-आण करणे आणि धरणांच्या किंवा कालव्यांच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी पहारेकरी म्हणून काम करणे हे या पदांचे मुख्य काम असते. याचा जो पगार असतो तो ग्रेड पे 1,300 ते 1,900 रुपये असतो. म्हणजे सुरुवातीचा जो अंदाजन पगार असतो तो इन हँड तुम्हाला 18,000 ते 22,000 रुपयांच्या आसपास मिळतो. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की पुढे काय करायचे आहे. तर मित्रांनो, हा रिक्त पदांचा अहवाल आहे, ऑफिशियल आहे. याचा अर्थ शासनाकडे जागांचा तपशील तयार आहे. त्यामुळे लवकरच याची अधिकृत जाहिरात म्हणजे जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे लवकरच याच वर्षामध्ये. तुम्ही तुमचा चालू असलेला अभ्यास जो आहे तो अजिबात थांबू देऊ नका. रिझनिंग, गणित, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान म्हणजे GK यांचा सराव वाढवा तुम्ही. तसेच तुमचे नॉन क्रिमिलियर, जातीचे प्रमाणपत्र आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे अपडेट करून ठेवा. जर तुम्हाला कास्ट वाईज जर फायदा उचलायचा असेल तर याच्यामध्ये, किंवा कारण प्रवर्गानुसार जागा येणार आहेत त्यानुसार तुम्हाला हे जे आहे डॉक्युमेंट्स तयार ठेवावे लागतील. जेव्हा या भरतीची अधिकृत जाहिरात येईल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट मिळेल. तुम्हाला या भरतीच्या सिलेबसवर किंवा पुस्तकांवर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अचूक अपडेट्ससाठी स्टडी फ्लो अपडेट्सला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुप लिंक्स आहेत, व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम जॉईन करायला विसरू नका, कारण तिथं अपडेट व्हिडिओच्या आधी मिळत राहतात. तसेच आर्टिकल जे आहेत, प्रत्येक व्हिडिओच्या खाली आर्टिकल लिंक दिली जाते, तर आर्टिकल रीड करायला पण विसरू नका. तर मित्रांनो, तुम्ही ज्या वेळेस याची तयारी करत असाल किंवा तुम्ही जर तयारी करायचं म्हणजे याची प्रिपरेशन करत असाल आणि तुम्हाला माहीत नसेल रोडमॅप काय किंवा कोणती पुस्तकं वाचायची आहेत, तर मी तुम्हाला गाईड करू शकतो. कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचे प्रश्न विचारा विसरू नका. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.